लगबगीने त्या ठिकाणी आवरून गुरूंची सेवा करू लागला आणि सेवा करून लागलेला असताना त्यांनी वैशंपायन ऋषींना विचारलं, तर आता आपण समुद्राच्या दिशेने प्रस्थान ठेवतो आणि अंकलेश्वरला जो रत्नासागर, प्रस्तुत ग्रंथामध्ये जे नाव आहे समुद्राचं ते रत्नासागर आहे, तर त्या रत्नासागरमध्ये आपण प्राप्त होतोय। तर रत्नासागर म्हणजे की तो हा रत्नासागर समुद्र आहे आणि तिकडनं ते व्यापार करण्याकरता मुंबईला आलेले होते की समुद्र पूर्णपणे नर्मदामध्ये विलीन होतो, नर्मदा समुद्रामध्ये विलीन होत नाही। पहिली रेकी ज्यावेळेला केली, पहिल्यांदा माझी नर्मदा परिक्रमा होती, त्यावेळेला बोटीने आमची सुद्धा खूप परीक्षा घेतलेली आहे। तर आपल्या मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे, बाह्य मनामधनं कुठेतरी आपण अंतर मनामध्ये प्रवेश करायला पाहिजे। हा भविष्यशास्त्राचा सुद्धा बराचसा उल्लेख हा नर्मदा पुराणामध्ये येतो, का तर भविष्यशास्त्र हे नर्मदा पुराण म्हणजे की नर्मदेच्या तटावरच लिहिलं गेलेलं आहे आणि मग ते वेगळं व्हायचं असेल तर कुठेतरी या बाह्य मनातून बाहेर निघून आपल्याला अंतर मनामध्ये डोकावता यायला पाहिजे आणि अंतर मनाचा आपण पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे। परंतु आता ह्या दोघांमध्ये काय संवाद झाला तो आपण ऐकू। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तनहरि अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। बोल सब संतन की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। भरूच तीर्थाचं पूर्णपणे महिमा ऐकल्यानंतर, भरूच तीर्थाचा महिमा ऐकून राजा जन्मेजय पूर्णपणे भावुक झाला आणि या ठिकाणी नर्मदा स्नान करण्याकरता वैशंपायन ऋषी आणि जन्मेजय राजा दोघंजण नर्मदेच्या तटावर नर्मदेमध्ये उतरले। नर्मदेमध्ये त्या नर्मदा जलाचा स्पर्श आणि ते पवित्र असं स्नान झालं। नर्मदेकरिता एक स्नान, तुझे दोष पलटी रानो रानो, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी, सर्व तीर्थे घडती एक वेळा, नर्मदा डोळा देखी आला। ते सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्याचा तो आनंद, तो उत्साह आणि खरोखर या सगळ्या तीर्थांची पुण्याही माझ्याबरोबर आहे। आज माझ्याबरोबर ती व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीबरोबर यात्रा करून मला गुरुत्व प्राप्त होणार आहे, मला शिष्यत्व प्राप्त होणार आहे, त्यांचा शिष्य मी होणार आहे आणि ते माझे गुरु होणार आहेत आणि माझ्यामध्ये साक्षात परमेश्वराचं मला दर्शन होणार आहे। या सगळ्या विचारांनी अतिशय असा प्रसन्नित झालेला जन्मेजय राजा लगबगीने त्या ठिकाणी आवरून गुरूंची सेवा करू लागला आणि सेवा करून लागलेला असताना त्यांनी वैशंपायन ऋषींना विचारलं की आता आपल्याला ही मैया समुद्रामध्ये कुठे विलीन होते त्या ठिकाणी जावं लागेल आणि आपण नर्मदा परिक्रमा करतोय। परिक्रमा म्हणजे पूर्णपणे त्या वस्तूला किंवा पूर्णपणे त्या देवाला पूर्णपणे आपण घेतलेला एक वर्तुळाकार प्रदक्षिणाच असते। तर मग आपल्याला नर्मदा मैया कुठे क्रॉस करायची नाहीये, मग समुद्रातून आपण पलीकडे कसं जाणार? त्याचबरोबर आपण तटपरिवर्तन म्हणजे नक्की काय करायचंय, त्याचबरोबर जलपरिवर्तन म्हणजे नक्की काय करायचंय, ते सगळं मला सांगा। त्याचा उत्साह बघून आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आलेला तो की आता मी हे कधी करू आणि कधी नको असा त्याचा भाव बघून वैशंपायन ऋषी म्हणले, हां राजा, अरे सगळं आपल्याला संपन्न करायचंय, परंतु तू थोडं माझ्या बरोबरीने घे, कारण राजा थोडासा माझ्या वयाचाही विचार कर। अरे मी दमतो। राजाच्या लक्षात आलं। राजाने लगेच वैशंपायन ऋषींची सेवा करायला सुरुवात केली आणि मग त्यांचे वस्त्र वगैरे संपूर्ण सगळं राजाने स्वतः वाळत घातलं आणि त्या ठिकाणी त्यांची पाद्यपूजा केली। दोघांनी त्या ठिकाणी नर्मदेचं पूजन केलं, नर्मदेची आरती केली, नर्मदा अष्टक म्हणलं आणि नर्मदा अष्टक करून ते म्हणले की बघ आता ही कमंडलू मधली जी मैया आपण घेऊन चाललेलो आहोत, ही ओंकारेश्वरला आपण प्राप्त केलेली आहे आणि मैया आपल्याबरोबर अखंड आहे आणि मैया घेऊन आपण गोल प्रदक्षिणा करणार आहे। तर आपण नर्मदा मैयाला आपल्याला कुठेही क्रॉस करायचं नाही, नर्मदा मैयाला कुठेही आपल्याला ओलांडायचं नाहीये। तर आता आपण समुद्राच्या दिशेने प्रस्थान ठेवतो आणि अंकलेश्वरला जो रत्नासागर, प्रस्तुत ग्रंथामध्ये जे नाव आहे समुद्राचं ते रत्नासागर आहे, तर त्या रत्नासागरमध्ये आपण प्राप्त होतोय। या समुद्राचं नाव आपल्याला थोडंसं ओळखीचं वाटेल, प्रत्येकाला ऐकल्यासारखं वाटेल, कारण आपण सगळेजण खूप भाविक आहोत आणि विशेषतः श्रावण महिन्यामध्ये आपण सगळेजण सत्यनारायणाची कथा नक्की ऐकतो किंवा सत्यनारायणाची पूजा आपण घरी करतो। ती पूजा करत असताना आवर्जून आपल्याला सांगितलं जातं की बघा त्याच्यामध्ये जी कला नावाची मुलगी आहे आणि तिचा संपूर्णपणे हा सत्यनारायण कथेचा भाग येतो। त्याच्यामध्ये तिचे वडील आणि तिचा नवरा आहे दोघंजण रत्नासागरामधनं गेलेले असतात। तर रत्नासागर म्हणजे की तो हा रत्नासागर समुद्र आहे आणि तिकडनं ते व्यापार करण्याकरता मुंबईला आलेले होते। तर तो रत्नासागर समुद्र म्हणजे सत्यनारायणाच्या कथेमध्ये जो सांगितला जातो तोच हा रत्नासागर समुद्र। आणि मग त्या रत्नासागर समुद्राच्या ठिकाणी ती मैया विलीन होत असताना
त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं जे जल आहे ते जल आपण पूर्णपणे समुद्रामध्ये अर्पण करतो. थोडंसं कमंडलूमध्ये शिल्लक ठेवून तिथलं जल आपण भरून घेणार आहे. ह्याला राजा जलपरिवर्तन म्हणतात. आणि ते जल घेऊन आता आपण उत्तर तटावरती आहोत. आपण समुद्र मार्गे मैयाच्या दक्षिण तटावरती जाणार आहोत. आता आपण मैयाच्या ह्या बाजूला आहोत, आता आपण मैयाच्या त्या बाजूला जाणार आहोत. मग हा सगळा प्रसंग ऐकल्याच्या नंतर हे तटपरिवर्तन आणि जलपरिवर्तन हे फक्त असं वस्तू स्वरूपच आहे का? फक्त पाणी बदलतो म्हणूनच जलपरिवर्तन होणार आहे का? आणि तट बदलतोय म्हणून फक्त तटपरिवर्तन होणार आहे का? याबाबत तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि तुम्ही मला ही नर्मदा मैया समुद्रामध्ये कशी विलीन होते त्या जागेवरती घेऊन चला. वैशंपायन ऋषी म्हणले, तथो गच्छन्तु राजेंद्र. खरंच आपण चल त्या ठिकाणी जाऊ. मला सुद्धा आता उत्सुकता लागलेली आहे. ते सगळं तुला सांगायचे आणि ते सगळं समजावून घेण्याची. आज ऋषींबरोबर त्या ठिकाणी दोघंही जण म्हणजे वैशंपायन ऋषी आणि त्याचबरोबर जन्मेजय राजा पुढे निघाला. आणि वास्तविक पाहता त्या जागेवरती उभे राहिले की जिथे समुद्र आणि मैया भेटते. तर समुद्राचं वाहनं बघाल तर समुद्र सुद्धा ह्याच दिशेने वाहतोय आणि मैया सुद्धा ह्याच दिशेने वाहते. परंतु अंकलेश्वरच्या ठिकाणी मिठी तलाई त्याचं नाव येतं. त्या ठिकाणी समुद्र असा उठून पूर्णपणे नर्मदेमध्ये येतो आणि नर्मदेचा पूर्णपणे स्वीकार करतो. वास्तविक पाहता असं बघायला दृष्ट वाटेल किंवा असं म्हणता येईल आपल्याला की समुद्र पूर्णपणे नर्मदामध्ये विलीन होतो, नर्मदा समुद्रामध्ये विलीन होत नाही. का तर नर्मदा मैया शिवकन्या आहे म्हणजे, आणि ती शिवकन्या असल्यामुळे दुसरे कोणीही तिला सामावू शकत नाही. ते संपूर्ण दृष्ट, ते संपूर्ण तो खरोखरी एक प्रकारचा अजूबा, ते एक वेगळ्या प्रकारचं आश्चर्य बघितल्यानंतर जन्मेजय राजा बघतच राहिला. आणि त्यावेळेला वैशंपायन ऋषी म्हणतात की बघ, अशी नर्मदा मैया जी शिवाची कन्या आहे आणि ती वाहत ज्यावेळेला येते, सगळ्या नद्या ज्या आहेत त्या उत्तरेकडे वाहतात, पण नर्मदा मैया एकमेव अशी आहे जी पूर्व पश्चिम वाहते. त्यावेळेला सगळ्यांच्या विपरीत वाहणारी ही नर्मदा खरोखरी कशी काय समुद्रामध्ये सामावू शकते? अरे समुद्रच हिच्यामध्ये सामावला गेलाय हे आपल्याला समोर पूर्णपणे दिसतं. समुद्र तिच्यापुढे नतमस्तक आहे आणि नतमस्तक होऊन तो समुद्र कुठेतरी प्रार्थना करतोय की तू माझ्यामध्ये विलीन हो आणि माझाही कुठेतरी उद्धार कर. ते संपूर्ण बघितल्यानंतर जन्मेजय राजा खूप भाविक झाला. आणि आता वैशंपायन ऋषी म्हणतात की बघ राजा, तू विचारलेलं होतं की नक्की तटपरिवर्तन म्हणजे काय. तर तटपरिवर्तन म्हणजे फक्त एक भाग नाही की आपण त्या तटावरून ह्या तटावरती चाललो. तर आपल्या मनाच्या अनेक अवस्था आहेत. त्याच्यामध्ये एक अंतर्मन पण आहे आणि एक बाह्य मन पण आहे. आपण ज्या वेळेला पूर्ण शरीर बनलं, हे शरीराची सगळी निर्मिती झाली आणि या सगळ्याच्या मध्ये ज्या वेळेला पहिल्या दिवसाचा तुझा अंश होता आईच्या गर्भामध्ये, तू 279 दिवस राहिलास. त्या 279 दिवसामधला जो पहिला दिवस होता, जे तुझं अस्तित्व होतं, त्या अस्तित्वाच्या दिवशी राजा धड तुझं शरीर सुद्धा अस्तित्वात नव्हतं. आणि त्या ठिकाणी बनून जे काही एक लगदा गोळा तयार झाला होता, एक अगदी मोहरीच्या दाण्यासारखा तुझा अंश तयार झाला होता. त्या दिवशी सातत्याने तिथे कोण हजर होतं माहिती आहे? त्यावेळेला वैशंपायन ऋषींकडे बघत जन्मेजय राजा म्हणाला, सांगा मला त्या दिवशी कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं? त्यावेळेला सांगितलं की त्या ठिकाणी उपस्थित होतं तुझं अंतर्मन उपस्थित होतं. राजा आपल्याला सगळ्यांना म्हणजे किंबहुना तुम्हाला, मला, वैशंपायन ऋषींना, जन्मेजय राजा यांनी कसं असावं हे जर कोणी ड्रॉ केलं असेल तर आपल्या अंतर्मनाने ड्रॉ केलेलं आहे. आपल्या अंतर्मनाला वाटलं की आपलं नाक असं असावं म्हणून आपलं नाक असं आहे, त्याला वाटलं आपले डोळे असावे म्हणून आपले डोळे असे आहेत, त्याला वाटलं की याचे केस असेच असावे म्हणून ते आपले केस तसे आहेत. राजा आपला अवयवनी अवयव आपलं पूर्णपणे स्ट्रक्चर कोणी ड्रॉ केलं असेल तर ते संपूर्ण ड्रॉ आपल्या अंतर्मनाने केलेलं आहे. राजा बघ, या पंचमहाभूतांपासून प्राप्त झालेलं शरीर प्रत्येकाचं सारखं असलं तरी प्रत्येकजण दिसायला पूर्णपणे वेगळा आहे. प्रत्येकाचं अगदी थंब इम्प्रेशन एकमेकाशी मॅच होत नसलं तरी तुम्ही बाकी बघा की चेहऱ्यापट्टीमध्ये सुद्धा बराचसा विभोग राहतो, बरंच वेगवेगळं राहतं. हे सगळं वेगवेगळं दिसण्याचं कारणच आहे की एकाच गोष्टीपासून आपण निर्मित असलो तरी सुद्धा प्रत्येकाला घडवणारं अंतर्मन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि म्हणून राजा आपण त्या ठिकाणी वेगवेगळे वाचतो. आणि तटपरिवर्तन म्हणजे तेच आहे की आपण बाह्य मनामध्ये अनेक संकल्प विकल्प करत असतो. मनामुळे किती वेळा त्या दोऱ्या तोडल्या जातात आणि त्याच्यामुळे गाढव कसा धायदोस घालतं ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी प्राप्त होतं, एकदा तरी अनुभवायला मिळतं. आणि मग या गोष्टी अनुभवायला मिळाल्यानंतर त्याच्यामधनं कुठेतरी आपल्याला विहित होता पाहिजे, कुठेतरी आपल्याला त्याच्यापासून वेगळं होता यायला पाहिजे. आणि मग ते वेगळं व्हायचं असेल तर कुठेतरी या बाह्य मनातून बाहेर निघून आपल्याला अंतर्मनामध्ये डोकावता यायला पाहिजे आणि अंतर्मनाचा आपण पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. राजा, अंतर्मन म्हणजे एक प्रकारची मानवाला मिळालेलं वरदानच आहे. कारण या मनामध्ये जी गोष्ट पोचते ती गोष्ट 100% प्राप्त होते.
राजा म्हणला, खरंच सांगताय? हो म्हणले. खरोखरी जादूची काठी असल्यासारखं हे तुझं अंतर्मन आहे. फक्त त्या अंतर्मनामध्ये तो विचार पोचायला पाहिजे आणि बाह्य मनाकडून अंतर्मनाकडे जायचं. हे खरोखरी एका तटावरून दुसऱ्या तटावरती जाण्यासारखं आहे. विचारांची धारा कुठेतरी बदलावी लागणार आहे आणि जी विचारांची धारा आपण बदलू त्याच्यानंतर मग अंतर्मनाची विचारांची धारा, अंतर्मनाची मनाची धारा ती घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. राजा मनाचा चंद्र हा कारक ग्रह आहे. चंद्रावरती मन पूर्णपणे अवलंबून आहेत. तो विचार हे पूर्णपणे राहूने दिलेले आहेत. राहू आपल्यामध्ये विचारांची निर्मिती करतो. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे विचार येतात ते राहूमुळे निर्माण होतात आणि याच्या व्यतिरिक्त ज्या मनामध्ये ते विचार निर्माण होतात ते मन चंद्राने निर्माण केलेलं आहे. हा भविष्यशास्त्राचा सुद्धा बराचसा उल्लेख हा नर्मदा पुराणामध्ये येतो. का तर भविष्यशास्त्र हे नर्मदा पुराण म्हणजे की नर्मदेच्या तटावरच लिहिलं गेलेलं आहे. ते भृगु कच्छ ऋषींच्या पवित्र तीर्थामध्ये आपण ऐकलंय. आणि मग त्या ठिकाणी भविष्यशास्त्रावरती सुद्धा तुम्ही मला मार्गदर्शन करणार आहात का? तुम्ही मला तेही सांगणार आहात का? असंही जन्मेजय राजांनी वैशंपायन ऋषींना विचारलं. त्यावेळेला ते म्हणले की यथायोग्य वेळ होता. मला सगळी ज्ञानगंगा तुला अर्पण करायची आहे. राजा तू फक्त सावध हो आणि ऐक. या ठिकाणी फक्त तटपरिवर्तन म्हणजे फक्त हा प्रदेश सोडून त्या प्रदेशामध्ये जाणं नाही, तर आपल्या मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे. बाह्य मनामधनं कुठेतरी आपण अंतर्मनामध्ये प्रवेश करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये विचार करायला पाहिजे आणि त्या विचाराची एक नवीन धारा बनवून जी नवीन धारा बनेल त्याच्यावरती जीवन अर्पण करायला पाहिजे. जन्मेजय राजा म्हणला की अगदी बरोबर आहे. फक्त मला सांगा आता समुद्रातून आपण पलीकडे कसं जायचं? त्याच्यावर ते म्हणले की बाई इथे नाव आहे. या नावेला आपण आता त्या नावाडीला विनंती करू की तो आपल्याला पलीकडे नेऊन सोडेल. आणि या ठिकाणी ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला सुद्धा सगळ्यांना नावेमधनं प्रवास करावा लागतो. नर्मदा तटावरनं ह्या तटावरून त्या तटावरची यात्रा खरोखरी जीवनामधलं एक परिवर्तन आहे. खरोखरी विचारधारेचं परिवर्तन आहे. आणि ते परिवर्तन करत असताना आत्ताच्या युगानुसार खरोखरी खूप चांगल्या बोटी वगैरे सगळं अवेलेबल आहे. पहिली नर्मदा परिक्रमा मी ज्या वेळेला केली, अगदी फार काही कालावधी झाला नाही, परंतु 5-6 वर्षापूर्वी मी पहिली रेकी ज्या वेळेला केली, पहिल्यांदा माझी नर्मदा परिक्रमा होती, त्यावेळेला बोटीने आमची सुद्धा खूप परीक्षा घेतलेली आहे. ज्यावेळेला आपण नर्मदा परिक्रमामध्ये सातत्याने असू त्यावेळेला मी निश्चितपणे आम्ही बोटीचा काय अनुभव घेतला तो नक्की तुम्हाला शेअर करीन. तथो गच्छन्तु राजेंद्र, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी खरोखरी ज्यावेळेला तटावर असू त्यावेळेला तो प्रसंग मी नक्की तुम्हाला सांगेन. परंतु आता ह्या दोघांमध्ये काय संवाद झाला तो आपण ऐकूया. आणि मग त्या ठिकाणी नावाड्याला विनंती करून आपले दोघांचे कमंडलू घेऊन त्या नावाड्यांनी या दोघांना पलीकडे नेण्याकरता आपल्या नावेमध्ये बसवलं. जन्मेजय राजा आणि वैशंपायन ऋषी आता मिठी तलाईच्या दिशेने प्रवास करणार आहेत आणि समुद्रातून म्हणजे रत्नासागर समुद्रामधनं पलीकडे जाणार आहेत. या रत्नासागर समुद्रातून पलीकडे जात असताना आज त्या ठिकाणी मध्यावरती आल्याच्या नंतर तट परिवर्तन झाल्यानंतर आता जल परिवर्तन करायचे. त्यावेळेला ते म्हणले की राजा आता सावध हो आणि आपल्या कमंडलू मधली जी नर्मदा मैया आहे ती या ठिकाणी समुद्राला अर्पण कर. आणि समुद्रामध्ये ती अर्पण करत असताना अगदी थोडेसं तिचं अस्तित्व कमंडलू मध्ये राहील एवढंच अस्तित्व ठेव आणि पुन्हा तेवढा कमंडलू समुद्राच्या पाण्याने भरून घे. आणि जसं सांगितलंय त्याप्रमाणे पूर्णपणे जलपरिवर्तन करत असताना दोघांचेही कमंडलू आळीपाळीने त्या ठिकाणी त्यांनी समुद्रामध्ये अर्पण केले आणि ते मैया समुद्रामध्ये अर्पण करून समुद्रामधलं पाणी ते दोघांनी स्वीकार केलं. हे जलपरिवर्तन नक्की आपण कशा करता केलं? त्या जलपरिवर्तन करून आपण पलीकडे काय घेऊन जाणार आहोत हा प्रश्न वैशंपायन ऋषींना त्या ठिकाणी विचारला. वैशंपायन ऋषी म्हणले की राजा बघ, नुसतं मन बदलणं गरजेचं नाही, नुसतं तट परिवर्तन नाही तर विचारामध्ये परिवर्तन यायला पाहिजे. ही आता नवीन विचाराची धारा आपण घेतलेली आहे आणि ती विचारधारा त्या नर्मदेप्रमाणे सुद्धा विशाल आहे. आज समुद्राचं पात्र विशाल आहे. आज समुद्राची पूर्णपणे येणाऱ्या लाटा, त्याचा अकराळ विक्राळ स्वरूप आणि त्याच्यामध्ये असलेला जलाचा साठा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पूर्णपणे सामावलेल्या आहेत. ते समुद्राचं जल आपण घेतलेलं आहे आणि समुद्राचं जल घेतलेलं असताना त्याच्यामध्ये सुद्धा भरती ओटी करणारा जर कोणी असेल तर तो चंद्रच असेल. चंद्राच्या प्रभावाने पूर्णपणे भरती ओटी निर्माण होते आणि राजा आपलं मन सुद्धा पूर्णपणे बनलेलं आहे तर ते सुद्धा चंद्रामुळे बनलेलं आहे. त्यावेळेला आपल्या मनामध्ये येणारे विचार आता विशाल स्वरूप असू देत, ते समुद्राप्रमाणे काहीतरी उन्नती करणारे असू देत, ते समुद्राप्रमाणे संपूर्ण समुद्र जसं मेघांना पाणी पुरवतं आणि मग तेच पाणी पृथ्वीवरती येऊन आपल्या जनमानसाचा उद्धार होतो, त्याप्रमाणे असे विचार आपल्यामध्ये येऊ देत की ज्या विचाराने पूर्णपणे जनमानसांचं कल्याण होईल, माझं कल्याण होईल. मी कुठेतरी तो निर्णय घेऊ शकेन की जो निर्णय स्वजन हिताय तर असेलच पण तो बहुजन हिताय सुद्धा असेल.
स्वजन हिताय बरोबर तो बहुजन सुखाय सुद्धा असेल. सगळ्यांचं हित साधलं जाईल, परंतु सगळेजण त्याच्यामध्ये सुखी राहतील असा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, ही निर्णायक जी क्षमता आहे, ती क्षमता या जलपरिवर्तनामध्ये आपल्याकडे येते. हे नुसतं जलपरिवर्तन म्हणजे नुसता भाग नाही राजा की आपण जल अर्पण करतोय, तर त्याच्या मागे ही भावना आहे की ते समुद्रा स्वरूपाचं विशाल जल आपण घेऊन चाललोय आणि त्याच्यावरही चंद्राचं प्रभुत्व आहे आणि माझ्या मनावर सुद्धा चंद्राचं प्रभुत्व आहे. आता ती विचारधारा घेऊन मी पलीकडे चाललोय आणि असा संवाद होत असताना त्या ठिकाणी दक्षिण तट आलं आणि दक्षिण तटावरती हे दोघं जण त्या ठिकाणी उतरले. वैशंपायन ऋषीने त्या ठिकाणी राजाला घेऊन गेल्यानंतर आपण आता इथून कुठे जाणार आहोत, नर्मदा तटाचं नक्की आज आपल्याला काय महत्त्व सांगणार आहेत या उत्सुकतेने राजाने वैशंपायन ऋषींना विचारलं. त्यावेळेला वैशंपायन ऋषींनी नावाड्याला यथायोग्य अशी दक्षिणा त्या ठिकाणी द्यायला सांगितली. राजाने त्याला ती दक्षिणा दिली. नावाड्याला सुद्धा खुश केलं. नावाडी त्या ठिकाणून परत फिरला आणि त्याचबरोबर हे दोघं जण पुढच्या यात्रेला निघाले. तथो गच्छन्तु राजेंद्र, आपण त्या ठिकाणी जाऊ की त्या ठिकाणी आता दक्षिण तट सुरू होत आहे, असं राजाला पूर्णपणे सुतवाच करून त्या दोघांनी त्या ठिकाणी प्रस्थान ठेवलं. आपण सुद्धा उद्या दक्षिण तटावरती पहिल्या तीर्थामध्ये अर्थातच आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या टेंबे स्वामींच्या समाधीजवळ अर्थातच गरुडेश्वरला पोहोचणार आहोत. मग गरुडेश्वरमध्ये नर्मदा तीर्थ नक्की काय आहे, नर्मदा पुराणामध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि तिथली मैया कशी आहे त्याचा आपण अनुभव घेणार आहोत. तो उद्याच्या भागामध्ये आपण घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. नर्मदे हर.